पण त्यावेळेस मला चांगले शिक्षक भेटले स्कूलमध्ये पण, म्हणजे एच.जी. पाटील करोने, आर.जी. पाटील करोने यांनी मला एवढं प्रेम दिलं सब्जेक्टबद्दल पण, आणि शिकवताना त्यांची जे एक आत्मीयता होती त्याच्यामुळे मला मॅथ्स आवडायला लागला. त्यांची फळ्यावर लिहायची पद्धत, त्यांच्या मुलांकडनं बरोबर तुम्ही होमवर्क करून आणला का नाही, नंतर मग शॉर्टकट ट्रिक्स हे व्यवस्थित दिल्यामुळे मला स्कूलमध्ये मॅथ्सच्या बऱ्यापैकी आवड निर्माण झाली होती. 5वी नंतर मी जेव्हा स्कूलमध्ये गेलो, कुबेर हायस्कूल मसावत करून स्कूल, आणि त्याच्यामध्ये योगायोगाने माझे वडील पण तिथं शिक्षक होते, पण मराठीचे होते. पण त्यावेळेस मला चांगले शिक्षक भेटले स्कूलमध्ये पण, म्हणजे एच.जी. पाटील करोने, आर.जी. पाटील करोने यांनी मला एवढं प्रेम दिलं सब्जेक्टबद्दल पण, आणि शिकवताना त्यांची जे एक आत्मीयता होती त्याच्यामुळे मला मॅथ्स आवडायला लागला. ओके. म्हणजे हे म्हणता येईल तुम्हाला की शिक्षक चांगला तर सब्जेक्ट चांगला, हे जे सूत्र आहे हे मला तेव्हापासून लक्षात आलं. त्यांची फळ्यावर लिहायची पद्धत, त्यांच्या मुलांकडनं बरोबर तुम्ही होमवर्क करून आणला का नाही, नंतर मग शॉर्टकट ट्रिक्स हे व्यवस्थित दिल्यामुळे मला स्कूलमध्ये मॅथ्सच्या बऱ्यापैकी आवड निर्माण झाली होती. म्हणजे गणिताचा जो विषय तो सुरुवातीला आई आणि नंतर शिक्षकांमुळे तुम्हाला तो त्याची आवड निर्माण झाली. नक्की, हे सगळ्यात महत्वाचं आहे. धुळ्यात आपलं शिक्षण झालं तुम्ही सांगितलं, त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये कसं काय आपण आलात? मी तुम्हाला ज्या आता डिस्कस झालं की 10वी पर्यंतचं शिक्षण, 12वीचं पर्यंत शिक्षण, ग्रॅज्युएशन हे शाळेमध्ये झालं लोणखड्यामध्ये, आणि BSc असताना मी मॅथ्स हा सब्जेक्ट चूज केला. याच्यासाठी एक वेगळं कारण होतं त्याचं की त्या मुलं आमच्या क्लासमध्ये 4च मुलं होती. ओके. तर त्या सरांना असं वाटायचं की शिक्षक नाही आले, मुलं नाही आले तर आमच्या दुसऱ्या ठिकाणी होईल शिफ्टिंग. बरोबर आहे. म्हणून मी त्या सरांचा विचार केला. मी त्यावेळेस माझा स्वभाव असं होता की त्यांची नोकरी जायला नको किंवा कुठं जायला नको, मी हा पार्ट त्यांचा विचार केला, म्हणून मी त्यांचा सपोर्ट म्हणून मॅथ्स घेऊन टाकलं. ओके. त्यांनी तिथं त्यावेळेसुद्धा साळी सर, आर.बी. पाटील, CM चौधरी यांचेसुद्धा एवढं आत्मीयतेने शिकवलं. त्यांनी होते 4च सर, 4च मुलं आम्ही शिकवायला, पण त्यांनी एवढं प्रेमाने शिकवलं आणि लक्ष खूप चांगले दिलं 4 मुलं असल्यामुळे. बरोबर आहे. आणि मी त्यावेळेस एवढा अभ्यास करायचो, म्हणजे माझा स्वभावच आधीपासून अभ्यास करायचा आहे. स्पष्ट सांगतो, म्हणजे अभ्यासू स्वभाव आहे. म्हणजे मला तुम्ही सांगितलं की 10-10 तास एका जागेवर बसून अभ्यास कर, तर मी करेन, मला काय. आणि म्हणून मी BScला असताना मला असं म्हणायचं त्यावेळेस की युनिव्हर्सिटी टॉपर आलो. मला 86-87% होते त्यावेळेस. बरोबर आहे. बरोबर. नंतर MScचा जेव्हा पार्ट आला MSc करण्यासाठी, तर त्यावेळेस धुळे डिस्ट्रिक्ट होता, नंदुरबार नव्हता. धुळे डिस्ट्रिक्टला मॅथ्स MSc मॅथ्स नव्हतं. ओके. नंतर आलं आमचं नाशिकला पण MSc मॅथ्स त्यावेळेस नव्हतं. ओके. 1997 मध्ये. बरोबर आहे. नंतर मग डायरेक्ट नगर आणि पुणे हे 2च ठिकाणी MSc मॅथ्स होतं. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.